दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे पनवेलला बदलापूरला जाणारा मार्ग आहे। हा बाजूचा आहे जो समृद्धी महामार्ग है। ये रोड बनाया है वो Yes. थोड़ा बताइए ना। हाँ, मैं ताकि जो actually record तीन- कर रहे हैं उनको बताइए। मैं 3 वीडियो अब तक अपलोड किया हूँ हर सैटरडे को कि यहाँ से मतलब गलत है। थैंक यू, गुड जॉब। ओके थँक्यू। काय बोलणार, समृद्धी महामार्ग बनवलाय त्याच्याकडे परत कोण लक्ष देत नाही की हा रस्ता पुढे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे बदलापूर पनवेलला जाणार काम चालू आहे, ते इकडून वरण घ्या। मी तिला माझा जॉब नाही, मी ते जॉब करतो, हा एक्स्ट्रा टाइम करतो। ओके थँक्यू। इथनं ना हे बघा ही गाडी झाली ती। ओके थँक्यू। आणि हा ड्रम आहे, हा मध्ये आडकाठी ठेवलेला आहे, काय निशाण जावी म्हणून एका काय समजत नाही। हा एखादा मोठा अपघात घडू शकतो इथे। आता जितक्या लोक इकडे गेले सर्व गाड्या फिरून पुन्हा मागे येतील। आणि याबाबत मी अनेकदा आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे। ते कुठल्याही प्रकारचा रस्ता म्हणजे पाटी वगैरे लावलेली नाही, तर ते पाटी लावणे खूप गरजेचे आहे। आणि इथे बघा एक मध्येच ड्रम पडलेला आहे, एखादी गाडी सुसाडायचा अपघात होऊ शकतो, आपण तो ड्रम बाजूला करण्याचा प्रयत्न करूयात। तर रस्त्याच्या मध्येच आहे, अपघाताला आमंत्रण देणारा ड्रम आहे। सगळ्यांनाच माहिती असलेला समृद्धी महामार्गावर वडपेची टेकडी ग्लोबल कॉम्प्लेक्सच्या बाजूला एवन सर्वांनाच माहिती आहे की समृद्धी महामार्गावर हा पर्याय आहे। जेव्हा आपण ठाणे मुंबईहून येतो त्यावेळेला आपल्याला या मार्गाने समृद्धी महामार्गावर जावे लागते। आणि याबाबत मी अनेकदा व्हिडिओ देखील अपलोड केलेले आहे। मुंबई नाशिक महामार्गावर वडपे टेकडीजवळचा ब्रिज तो बनत आहे। या ठिकाणी जेव्हा समृद्धी महामार्गावर प्रवेश केला तो त्यावेळेस समृद्धी महामार्ग इथून सुरू न होता इथून साधारणतः 2-2.5 किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्गाला सुरुवात होते। आणि त्या ठिकाणी जेव्हा लोक इथून समृद्धी महामार्गाने प्रवेश करतात त्यावेळेस पुढे गेला जिथे समृद्धी महामार्ग जायचा होतो तिथे न जाता ते बदलापूरचा जो रस्ता आहे पनवेलच्या दिशेने त्या रस्त्याला जातात। आणि म्हणजे तिथे त्यांना दिशाभूल होते। ती कशी होते ते मी तुम्हाला आज दाखवतो। आपण देखील आता इथून पुढे जो समृद्धी महामार्ग आहे आपण आमने इंटरनेटला चाललो आहे, कल्याण सापे ब्रिजच्या इथे जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस इथे काम चालू आहे। आज दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे इथे पुढे जॉईंट होतो आणि त्या ठिकाणाहून एक वेगळा वळण येते समृद्धी महामार्गासाठी। चला आता आपण तिकडे जाऊया। नमस्कार, जसे की मी वडपेच्या तिकडे दाखवलं होतं की रस्ता चुकतात जे 4 व्हीलर येतात त्यांना आपण आमने इंटरनेटच्या ठिकाणी आल्यावर सांगण्याचा प्रयत्न करतो की कुठे ते चुकतात ते। आपण या भावना देखील आता रस्ता दाखवलेला आहे, हे देखील रस्ता चुकले होते, तर काय बोलाल तुम्ही, कसा वाटला? थँक्यू व्हेरी मच। नाही ॲक्च्युली बरेच लोक इथे चुकतात, ते सरळ येते ना, इथं कुठल्याही प्रकारचा इंडिकेट नाही केलेला की बाबा कसे जावे। हा ॲक्च्युली सरळ पनवेलला जाणारा मार्ग आहे, पनवेल बदलापूरला। आणि दिवसातनं अनेक गाड्या इथे येतात, मी त्यांना पुन्हा अडवतो। ॲक्च्युली माझा जॉब नाही, मी ते जॉब करतो, हा एक्स्ट्रा टाइम करतो। ओके थँक्यू। इथनं ना हे बघा ही गाडी झाली ती। ओके थँक्यू। आता मी तुम्हाला अजून दाखवलं, आता जेव्हा गाड्या इकडून येतील हा ॲक्च्युली समृद्ध महामार्ग आणि हा जो आहे आपला बदलापूर पनवेलला जाणारा रस्ता आहे। आत्ताच्या गाडीला तुम्ही बघू शकता इथे जो आहे ना एक ड्रम ठेवलेला आहे। हा ड्रम म्हणजे एखादी गाडी आता जेव्हा इथनं सुसाटेल या ड्रमला जर गाडी लागली तर विचार करा किती मोठा अपघात घडू शकतो। तर हा ड्रम मध्ये ठेवला आहे, हा ड्रम हटवणं खूप गरजेचं आहे, खूप जरूरी आहे। आणि आपण त्याला ॲक्च्युली मदत करायला पाहिजे ड्रम हटवायला। मी योगेश आत्मा आंबवले, सध्या आमने इंटरचेंज इथे आलेलो आहे। आज कित्येक शनिवार झाले इथे गाड्या रस्ता चुकतात, जे वडप्यावरनं येतात समृद्धी महामार्गाला ते इथून सरळ बदलापूर पनवेलसाठी जो रस्ता आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे त्याच्यावर जाण्याचा प्रयत्न करतात। एक गाडी मी आत्ताच त्यांना रस्ता दाखवलेला आहे। अशा गाड्या अनेक येतात आणि इथे कुठल्याही प्रकारचा रस्ता म्हणजे पाटी वगैरे लावलेली नाही, तर ते पाटी लावणे खूप गरजेचे आहे। आणि इथे बघा एक मध्येच ड्रम पडलेला आहे, एखादी गाडी सुसाडायचा अपघात होऊ शकतो, आपण तो ड्रम बाजूला करण्याचा प्रयत्न करूयात। चला जाऊयात इकडे इकडे इकडे। ओके इकडे बघा अनेक गाड्या येतात आणि हा ड्रम इथे मधीच आहे। हा ड्रम काय इंडिकेटर आहे का? हा ड्रम काय इंडिकेटर आहे? गाड्या ज्या त्या समृद्धी महामार्गाची इकडे जाणार, इथे लिहिलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आपले सर्च बघा। हे बघा ही गाडी गेलेली इकडे MH04 भिवंडीचे का कुठले माहीत नाही, पण सर्व गाड्यांना इथे जाणं आहे। आणि हा ड्रम आहे मध्ये आडकाठी ठेवलेला आहे, काय निशाण जावी म्हणून एका काय समजत नाही। हा एखादा मोठा अपघात घडू शकतो इथे। दगडा ठेवलेले आहेत आतमध्ये आणि ही बघा ही देखील गाडी चुकलेली आहे, असं जाणं होतं। मी तेच सांगतो इथे गाड्या चुकतात,
अनेक गाड्या येतात. बघा इकडून ज्या गाड्या येतील त्यांना ऍक्च्युली ते दिसेल, तर ते इकडून जाण्याचा प्रयत्न नाही करणार. हा एक रस्त्याच्या मध्येच आहे, हा अपघाताला आमंत्रण देणारा ड्रम आहे. याला कुठे बाजूला लावला पाहिजे. काय इंडिकेट याच्याला, याला कुठे इंडिकेट आहे का नाही. मग जेव्हा गाडी एखादी सुसाटेल, का अनेक गाड्या सुसाट, तुम्ही टायरचे निशाण दाखवू शकतो मी. हे बघा टायर कसे येतात आणि किती जोरात इथे गाड्या म्हणजे अचानक वळण घेतात. त्याचं एक उदाहरण मी सांगतो. हे बघा किती जोरात टायर घातले गेलेले ते बघा, तुमच्या लक्षात येईल. हे बघा गाड्या सुसाट येतात, रस्ता विसरतील जर आपण त्यांना दाखवलं नाही तर. आणि हा ड्रम मध्येच आहे ज्याला आता आपण उभा केला. तुम्ही टायर बघू शकता कसे घातले होते ते बघा, पूर्ण टायर दिसतात. अक्षरशः इथे येऊन ना एकदम अर्जंट ब्रेक दाबला जातो. हे बघा या गाडींना मी इशारा करतो तर गाडी सरळ चालली. हे असं आहे. सगळ्या गाड्या चुकीच्या जातात. त्यांना मी सांगतो समृद्धी मार्गासाठी इथे जाणं आहे तरी तिथे जातात. इथे ड्रम आहे, हा पडलेला ड्रम इंडिकेट करायला आहे का कशासाठी माहीत नाही, परंतु गाड्या इकडे समृद्धी महामार्ग जराही समजत नाही यार या लोकांना. आता जितक्या लोक इकडे गेले सर्व गाड्या फिरून पुन्हा मागे येतील. आणि याबाबत मी अनेकदा आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, परंतु लोकांना काही समजत नाही. त्या बघा तिथे गाड्या उभ्या राहिल्यात, टोटल गाड्या तिथे उभ्या राहिल्यात. त्यांना मी सांगतो इकडे या, ऐकत नाही. इथे पाहू शकता डिवायडर पडलेला आहे. इथे इंदूर बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग स्वागत लिहिलेलं आहे. इथे नागपूर नाशिक एक्झिट लिहिलेलं आहे. हा चुकीचा रस्ता आहे. या सर्व गाड्यांनी मी सांगतो इकडून जा तरी इकडेच जातात सरळ. अरे काय है, आपको बोल रहा था इधर से जाओ, आपको मैं वही इंडिकेट कर रहा था कि ये रास्ते से जाओ. रोड बनाया है Yes. थोड़ा बताइए ना. हाँ, मैं आगे जो actually record तीन- कर रहे हैं, उनको बताइए. मैं 3 वीडियो अब तक अपलोड किया हूँ हर सैटरडे को कि यहाँ से मतलब गलत है. थैंक यू, गुड जॉब. ओके थँक्यू. मी ॲक्च्युली एक मिनिट मी तेच सांगत होतो की हा रस्ता पुढे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे बदलापूर पनवेलला जाणार काम चालू आहे, ते इकडून वरण घ्या. मी तेच काम करून लोक समजत नाहीत. 3-4 व्हिडिओ अपलोड केले की इथे रस्ता चुकतात म्हणून. ओके ठीक आहे. ओके वेलकम. हे बघा अजून एक गाडी गेलेली आहे. अजून एक गाडी इथे आपण ड्रम उभा केलेला आहे पण लोकांना समजतच नाही. इथे बघा तो ड्रम आहे ना, ॲक्च्युली ड्रम मी उभा केला आहे, पण तो ड्रम उभा केला तरी भीती वाटते. त्याला बाजूला करणं देखील चुकीचं आहे, कारण परत कोणी ठेवलेला असेल किंवा समजावं म्हणून तर ते ऑब्जेक्शन घेतील का बाजूला केलात. आणि पडलेला असता तो दिसणार म्हणून आपण उभा केलेला आहे. आता ही चूक आहे का बरोबर ते मला समजत नाही, परंतु मी माझ्यापर्यंत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ॲक्च्युली हा ड्रम आहे ना इथे बाजूला पाहिजे होता, तो ड्रमच नव्हता पाहिजे होता. एकदा 3-4 ड्रम अशा लाईनीत पाहिजे होते. काय बोलणार, समृद्धी महामार्ग बनवला आहे त्याच्याकडे परत कोण लक्ष देत नाही. पहिले तरी इथे काम सुरू होता, आता तिथे देखील काय दिसत नाही आहे. पाठी इथनं गायब केलेली जेव्हा वरणाची होती ती, एक इंडिकेटर लावलेला ते पण कुठे दिसत नाही आहे. आपण जो ड्रम लावला त्याचा कुठे फायदा होताना दिसत आहे. कारण मी म्हणजे आता पाहिलं की ज्या 4-5 गाड्या आलेल्या त्या 4-5 गाड्या ह्या बाजूने येणार होत्या, परंतु आता त्यांचा ड्रमकडे लक्ष गेल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की आपण कुठे चुकतोय आणि मग त्यांनी वळण घेतला आणि या बाजूने गेलेत. म्हणजे समृद्धीवर एंट्री घेण्यासाठी जो रस्ता आहे ना त्या मार्गाने गेलेत. म्हणजे आपण ड्रम उभा केला त्याला कुठेतरी फायदा झाल्यासारखा वाटत आहे. तुम्ही पाहू शकता गाड्या अजून सुद्धा सुसाट येत आहेत. जे म्हणजे या लेननी येतात ना त्या गाड्या रस्ता चुकतात आणि त्या बाजूने येतात त्या लेननी त्या बरोबर जातात. ड्रम म्हणजे ठेवणं माझं चुकीचं आहे का बरोबर ते कमेंटमध्ये समजावे. कारण इथे ॲक्च्युली शासनाने लक्ष द्यायला पाहिजे. आपण रस्ता बनवला आहे, विषय संपत नाही. समृद्धी महामार्गाचे काम तसे सुद्धा अजून चालू. समृद्धी महामार्ग तर कम्प्लीट झालंच जम आहे,
बाकीच्या कामांचा प्रॉब्लेम आहे. जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस चालू आहे पनवेल बदलापूरला जाणारा, म्हणजे बघा मला तरी असं जाणवते की आपण हा जो ड्रम उभा केला या ड्रमचा कुठेतरी फायदा झाला आहे असं मला आता जाणवलं आहे. या ड्रममुळे शक्यतो लक्षात येते की हा जो मार्ग इकडे वळण देतो म्हणून. आता एक साधारणची गोष्ट आहे, पाहूयात आता आपण पुढे काय होतंय ते. मला तरी वाटतं मी ड्रम लावून चांगलं काम केलेलं आहे. तर बाकी तुम्ही कमेंटद्वारे कळवावे माझ्या कामाची पोचपावती द्यावी, मी चुकीचं केलं आहे का बरोबर केलं आहे ते. तुम्ही पाहू शकता किती ट्रक्स किती कंटेनर एका झटक्यात येत आहेत ते. आणि पोलिसांची गाडी आहे MS-07, पोलीस नावाचा बोर्ड लिहिलेला आहे. गाडी त्यांची आहे की ना माहीत नाही. आणि जोपर्यंत हा बोर्ड नव्हता तोपर्यंत गाड्या या दिल्ली मुंबई एक्सप्रेसच्या दिशेने जात होत्या. आणि मला तरी बरं वाटतं की आम्ही जो ड्रम उभा केला याचा फायदा आला, कारण मी आत्ताच्या आत्ता अनेक गाड्या अशा पाहिल्यात की त्या चुकीच्या मार्गात जाणार होत्या, पण ड्रम बघितल्यावर त्यांनी त्यांचा जो रस्ता आहे तो बदललेला आहे आणि ते त्यांच्या योग्य दिशेने म्हणजेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाने प्रवेश करत आहेत. काच आपले मराठी व्हिडिओ आवडलास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे आणि शक्य झाला हा व्हिडिओ शेअर करावा, जेणेकरून लोकांना आयडिया येईल की बाबा समृद्धी महामार्गावर प्रवेश करताना काय करावं होतं. मी सुरुवात दाखवली होती ती वडपेची टेकडी, ज्या ठिकाणी खरं समृद्धी महामार्गावर येतात, परंतु पुढे आल्यावर जेव्हा आपण 2-1 किलोमीटर पुढे येतो त्यावेळेस पुढे आल्यावर या ठिकाणी जे इथे रस्ता जो आहे तो चुकला जातो. रस्ता तिथेच राहतो, जे वाहने ते चुकतात त्यांची दिशाभूल होते आणि त्यांची दिशाभूल होऊ नये म्हणून आपण अनेक प्रयत्न केले. अनेक शनिवार आपण हे व्हिडिओ अपलोड केलेले या संदर्भात आणि आज सुद्धा आलेलो आहे. आज इथे आले असताना लोकांना समजावं म्हणून आपण व्हिडिओ करत आहे. आणि हा जो ड्रम आहे हा ड्रम मध्ये ठेवलेला आहे. या ड्रममुळे बघा अजून एक गाडी आहे, त्या गाडी देखील लक्षात आलेलं आहे की बाबा ते चुकीच्या मार्गाने चाललेले आहेत. तर आपण नक्कीच चांगलं काम केलेलं आहे. समृद्धी समृद्धी म्हणजे बघा आपलं काम कुठेतरी चांगलं झालं असं मला तरी वाटत आहे. हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे पनवेलला बदलापूरला जाणारा मार्ग आहे. हा बाजूचा आहे जो समृद्धी महामार्ग आहे. हां ओके. आणि ॲक्च्युली मी बरेच व्हिडिओ अपलोड केले, इथे भरपूर गाड्या आहेत. आता तो ड्रम आहे ना, हा ड्रम आहे ना साईडला होता, त्याला मी मध्ये उभा केला जेणेकरून लोकांना इंडिकेट अरे ड्रम आहे म्हणजे रस्ता असा आहे. ओके थँक्यू. इकडून वळण घ्या. तुम्ही पाहू शकता थोडा मागे जाऊ द्या, कारण तो ड्रम उभा केल्यामुळे आपले बरेचसे फायदे झाले. आज जो आहे तुम्ही पाहू शकता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आपले स्वागत. आपली गाडी ॲक्च्युली ते काम बंद आहे आणि अशा प्रकारे ज्या गाड्या आपण इंडिकेट केलेल्याचा थोडा फायदा झाला. जेमतेम एक गाडी चुकलेली, कारण हे जर ड्रम लावला नसता तर इथे नेव जाणून किती गाड्या आता पण याच्यात गेल्या असत्या, परंतु एका ड्रममुळे आपण बऱ्याचशा लोकांना जे आहे ना बाजूने पाठवण्याचा प्रयत्न केला आहे.